यानंतर एक मोठी अपडेट आहे। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून सुरू होणार आहे। राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्चला सादर केला जाईल। अर्थमंत्री अजित पवार यांनी याविषयीची माहिती दिलेली आहे। तर राज्याचा अर्थसंकल्प हे येणाऱ्या 3 मार्चला सुरू होणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल 3 मार्च पासून आणि राज्याचा अर्थसंकल्प हा 10 मार्चला सादर केला जाणार आहे। त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेमक्या कोणकोणत्या घोषणा केल्या जातात, कशा पद्धतीने नियोजन असेल पुढच्या आर्थिक वर्षाचं, याकडे आता राज्यातील लोकांचं लक्ष आहे। त्याच्या आधी 1 तारखेला 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाईल आणि त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यात 10 मार्चला राज्याचा हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींचं जास्त लक्ष असेल, कारण लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणा करण्यात आली होती निवडणुकीच्या आधी आणि आता येणारा जो अर्थसंकल्प आहे, जो अर्थसंकल्प सादर होईल त्याच्यामध्ये याविषयी तरतूद केली जाते का आणि 1500 रुपयावरून 2100 रुपये एवढी रक्कम वाढवून दिली जाते का, याचा निर्णय याच अर्थसंकल्पातून जाहीर होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।